नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, संघर्ष हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग संघर्ष अविभाज्य भाग असेल तर संयमाला सुद्धा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवायलाच हवा. कारण संयम असेल तर आपण संघर्ष करू शकतो आणि त्यातनं यश मिळवू शकतो. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा आणि हा विचार मांडला आहे राजश्री शिरोडकर यांनी. फार सुंदर विचार मांडला त्यांनी, ऐकूया. संघर्षाच्या सुरुवातीपासून यश मिळेपर्यंतचा जो मधला कालावधी असतो ना, तो ध्येयवेड्या माणसासाठी प्रचंड आव्हानात्मक असतो. म्हणजे बघा, यश प्राप्त करण्यासाठी जो अभ्यास, जी मेहनत ही माणसं करत असतात, हे फक्त त्यांनाच माहिती असतं की ते किती प्रचंड मेहनत घेत आहेत त्यावर. इतरांना त्याचा गंधही नसला तरी काही वेळा असं होतं की प्रयत्न करणाऱ्या माणसाचं कळत न कळत इतरांकडनं खच्चीकरण केलं जातं. मग अशा वेळी जो ध्येयवेडी व्यक्ती असते त्यांनी कोणाकडे बघायचं, कोणाकडनं प्रेरणा घ्यायची? तर याचं उत्तर काय आहे? त्यांनी स्वतःकडे बघायचं. आत्तापर्यंत ओलांडून पुढे आलेल्या रस्त्याकडे बघायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबरोबर शांतता आणि संयमाचं बळ घेऊन चालायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळी माणूस सगळ्यात जास्त एकटा पडत असतो ना, त्यावेळी त्या काळात संयम हाच एकमेव गुरु असतो. म्हणजे श्रोते हो, तुम्हाला आठवतं ना की एक गोष्ट आपण आपल्या लहानपणी ऐकलेली आहे, अकबर आणि बिरबलाची. तर अकबर बादशाहनं बिरबलाला विचारलं की एक असं शाश्वत वाक्य मला सांग बिरबल, की जे कधीही जुनं होणार नाही. त्यावर चतुर बिरबलानं बादशाला एक वाक्य सांगितलं आणि ते वाक्य असं होतं, हेही दिवस जातील. हे सगळ्यात शाश्वत वाक्य आहे श्रोते हो. आणि या वाक्यामुळेच आपल्यातला संयम जास्तीत जास्त सक्षम होत जातो. जेवढा संयम सक्षम ना, तेवढीच आपली ध्येयाकडची वाटचाल ही कणखर बनत जाते आणि एक दिवस आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचतोच आणि यश हे मिळतंच. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.